आणि आता बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये एक भला मोठा होर्डिंग कोसळलेला आहे आणि कल्याणच्या सहजानंद चौकात ही दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी झालेले आहेत आणि होर्डिंग कोसळल्याने अनेक गाड्यांचं सुद्धा नुकसान झालंय। पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। होर्डिंग लावताना नियमांचं पालन झालं नसल्यास ठेकेदारावर कारवाई करणार हा इशारा मात्र आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आयुक्तांनी दिलाय। तर घाटकोपरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एक भलं मोठं होर्डिंग कोसळलेलं होतं, ज्या होर्डिंग खाली येऊन तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र सुदैवानं या ठिकाणी अशी काही दुर्दैवी घटना घडलेली नाही। मात्र होर्डिंग पुन्हा एकदा कोसळलेला आहे, त्यामुळे अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि हे होर्डिंग ठेकेदाराने नियमानुसार लावलं होतं का या संदर्भात आता माहिती घेतली जाणार आहे। 2 मिनिटासाठी गाडी पार्किंग केली आणि आतमध्ये जात असताना जोरात होल्डिंग हा गाडीच्या याच्यावर पडलेला आहे ना। गाडीच्या आतून अजून 4-5 बाईक आतमध्ये गाडीच्या ह्याच्यात अडकलेल्या, होल्डिंगच्या खाली अडकलेले आहे। नशीब माझे असे आहेत की मी गाडी हे करून आतमध्ये घुसतच होतो दवाखान्यात, तरी ही घटना घडलेली आहे। जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी योग्य पद्धतीने SOP फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे आणि त्यांच्यावर FIR सुद्धा करतो, कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास येतोय। यासोबतच या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंगच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो। तर कल्याणमधील या होर्डिंग प्रकरणात काँग्रेस मात्र आक्रमक झालेली आहे। पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना जाब विचारला जातोय। अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये काँग्रेसने ठिय्या देखील मांडलेला आहे। तर या संपूर्ण प्रकरणात आता काँग्रेसकडून थेट आयुक्तांना जाब विचारला जातोय। क्या आपने क्या कार्रवाई की है बताइए। 2 महीने पहले घटना घटी है, ये बात मानते हैं। इसके बाद आपने सारे लीगल इलीगल जो भी स्ट्रक्चर था उसके स्ट्रक्चर का ऑडिट करना चाहिए था, आपने क्यों नहीं किया? देखो, अगर आप समय देते तो ये घटना घटती क्या स्ट्रक्चर ऑडिट होता तो लोकल कोणाची हानी नाही झाली। रात में कोई पूरा बसा रहता है।